श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी माऊली या चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. स्वामींनी आपल्याला वेगळी वेगळी प्रार्थना सांगितली आहे. स्वामीचे कितीक मंत्र आहे, कितीक स्तोत्र आहे, कितीक नामावली आहे. पण स्वामींनी हे सांगितलं की प्रत्येक वेळेस स्वामींनी हे सांगितलं की तुम्हाला प्रार्थना कशी करायची आहे. त्यांनी प्रार्थनाचे विविध रूप आपल्याला सांगितले आहे. ती प्रार्थना आपण प्रत्येक समस्यावर आणि प्रत्येक संकटावर करू शकतो. तर आज सुद्धा स्वामी स्वतः हे सांगितलं आहे की या रूपामध्ये सुद्धा तुम्ही माझी प्रार्थना करू शकता. स्वामींनी हे स्वतः सांगितलं आहे. स्वामी समर्थांनी आपल्या उपदेशात प्रार्थनाचे खूप जास्त महत्त्व विशद केले आहे. त्यांच्या मते प्रार्थना ही आपल्या अंतर्मनाला देवाशी जोडणारी एक अद्भुत प्रक्रिया आहे. मात्र ते कोणत्याही विशिष्ट पद्धतीने प्रार्थना करण्यास सांगत नाहीये. त्यांना स्वामी सांगत आहे की जी मी प्रार्थना करायला सांगतोय तुम्हाला प्रत्येक घटनामधून, प्रत्येक कथेमधून, प्रत्येक विचारांमधून मी तुम्हाला प्रार्थना करायला सांगतो. तुम्हाला असं वाटत असेल की स्वामी प्रत्येक वेळेस वेगळी वेगळी प्रार्थना का सांगतात. मी प्रत्येक वेळेस ही प्रार्थना वेगळी वेगळी ह्याच्याकरता सांगतो की त्या प्रार्थनाचं खरं महत्त्व तुम्ही समजू शकाल. त्यांच्या मते प्रार्थना हृदयातून उद्भवणारी भावना असावी. प्रार्थना हे एक शक्तिशाली शस्त्र आहे. प्रार्थना आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात. स्वामी म्हणतात, मनात नकारात्मक विचार ठेवू नका, बोलवले. शेतकरी घाबरून स्वामींच्या चरणी पडला. स्वामींनी त्याला विचारले, काय झाले, तू इतका घाबरलास का? शेतकऱ्याने सांगितले, महाराज, माझे सर्व पीक वाया गेले आहे. दुष्काळामुळे माझी अवस्था खूप वाईट झाली आहे. स्वामींनी शांतपणे शेतकऱ्याला सांगितले, मित्रा, चिंता करू नकोस, देवावर विश्वास ठेव, प्रार्थना कर, निश्चित तुला मदत मिळेल. शेतकऱ्याला स्वामींच्या शब्दावर विश्वास बसला नाही. तो म्हणाला, महाराज, मी अनेक दिवसापासून प्रार्थना करतोय पण माझ्यावर काहीच परिणाम होत नाही. स्वामी हसत हसत त्याला सांगितले, मित्रा, तुझी प्रार्थना शुद्ध हृदयातून होत नाही. तू फक्त देवाकडून काही मिळवण्याची अपेक्षा करतोय. पण प्रार्थना ही देवाशी एक नाते जोडण्याचे साधन आहे. तू देवाला आपला मित्र मानून त्याच्याशी मन मोकळे करून बोल, त्याच्यावर विश्वास ठेव. काही दिवसांनी आकाशात काळे ढग आले आणि जोरदार पाऊस पडायला लागला. शेतकऱ्याच्या सर्व शेतीचे काम पुन्हा सुरू झाले. तो खूप आनंदित झाला आणि स्वामींच्या चरणी जाऊन त्यांचे आभार मानले. ही कथा आपल्याला शिकवते की प्रार्थना ही फक्त देवाकडून काही मिळवण्याची विनंती नाही. ती आपल्या अंतर्मनाला देवाशी जोडणारी एक अद्भुत प्रक्रिया आहे. जेव्हा आपण शुद्ध हृदयातून प्रार्थना करतो तेव्हा देव आपल्याकडे स्वतःच येतो. स्वामी समर्थ महाराजांनी कोणत्याही विशिष्ट मंत्राचा किंवा शब्दाचा उल्लेख करून प्रार्थना करण्यास सांगितलेले नाहीये. ते नेहमीच भक्ती, श्रद्धा आणि विश्वासावर देव असतो. त्यांच्या मते प्रार्थना ही अंतर्मनाची भाषा आहे आणि ती प्रत्येक व्यक्तीच्या हृदयातून निघणारी एक भावना असावी. स्वामी समर्थांनी आपल्याला स्वतंत्र विचार करण्याची आणि आपल्याला मार्गाने प्रगती करण्याची प्रेरणा दिली आहे. त्यामुळे आपल्या मनातील भावनांना प्रमाण मानून आपल्या पद्धतीने प्रार्थना करावी, ज्या की आपण स्वामीपर्यंत पोहोचू शकू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. काही चुकल्यास क्षमा करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.